ताईला डोकं फिरले. 12वी झाली ऍडमिशन कुठे घ्यायचं काय कळलं झाले. फादर तर नाही रानात मशीन घेऊन पाठवलं मला. आपण एक काम करूया का, इंजिनिअरिंग मध्ये घेऊया ऍडमिशन. इकडे डोकं पडलं का इंजिनिअरिंगला. इथं भाऊ 4 वर्ष झाले घरी बसलाय. त्यापेक्षा मेडिकलला घेऊन ना मग. मेडिकलला अरे त्या मेडिकल आपलं इंजेक्शन कोण पकडायला दिलं का. अरे आपण असं काय तर करू, आपण एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ. हा बरोबर आहे. सारखा तिकडे बसूनच जरा. कसली चर्चा चालली आणि एवढं टेन्शन मध्ये का दिसतंय. बरं झालं आलास. 12वी झाली ऍडमिशन घ्यायचं कुठे कळलं झालं. एवढं काय लोड घेत आहे. तुला काय करायचंय. हॉटेल मॅनेजमेंट. तुला इंटिरियर डिझाईन. तुला फॅशन डिझाईन. आणि तुला हे बघ आमच्या चौघांना एकत्रच ऍडमिशन पाहिजे असं कोणतरी कॉलेज दे. अरे मग एवढा लोड काय घेताय. बघा माझ्या ओळखीचं एक कॉलेज आहे आणि असलं भारी कॉलेज आहे ना. माझी बहीण तिथे आहे. मंजू इन्स्टिट्यूट नावाचं कॉलेज आहे आणि तुला सांगतो तिथे हे सगळे कोर्सेस. त्यामुळे तुम्हाला सांगतो तुम्हाला चौघांना जर तुमची मैत्री तोडायची नसली एक काम करा, मंजू इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्या. 30 वर्षापासून झालं ती कॉलेज सातारमध्ये. 30 वर्ष तुला तरी तेवढं झालं का. आणि शासन मान्य कॉलेज आहे, असं तसं आलतू फालतू कॉलेज नाही. आणि तुझं तर हॉटेल मॅनेजमेंटचं आहे का नाही अख्ख्या सातारा जिल्ह्यात तेच एकमेव कॉलेज आहे. त्यामुळे तुम्हाला नाही घर सोडायचं नसेल आणि मैत्री सोडायची नसेल तर एक काम करा, मंजू इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घ्या आणि आयुष्य जरा चांगलं सुधरावा. असं बोंबल फकीर बसण्यापेक्षा काहीतरी करा आयुष्यात. आणि तुम्हाला पण सांगतो जर तुम्हाला हे सगळे कोर्सेस करायचे असतील तर मंजू इन्स्टिट्यूटला आजच संपर्क साधा आणि मंजू इन्स्टिट्यूट मध्येच ऍडमिशन घ्या. आणि ते असं तसं कॉलेज नाहीये, गेले 30 वर्षापासून ते कार्यरत आहे सातारा जिल्ह्यामध्ये. थँक्यू.